नमस्कार मेष राशीच्या माझ्या लाडक्या रसिक प्रेक्षकांनो. तुम्ही कधी विचार केला आहे का की रात्रीच्या त्या अथांग अंधारात चमकणारे तारे आणि आकाशात फिरणारे ग्रह तुमच्या आयुष्याची दिशा कशी बदलू शकतात? कधीकधी आपण खूप कष्ट करतो, रक्त आटवतो, पण पदरात अपयशच पडतं. आणि कधीकधी अचानक अशी एक वेळ येते जेव्हा कशाचीही अपेक्षा नसताना नशिबाचे बंद दरवाजे एका क्षणात उघडतात. हो, आज म्हणजेच 20 मे 2026 रोजी तुमच्या आयुष्यात असाच एक मोठा चमत्कार घडणार आहे. तत्पूर्वी व्हिडिओ सुरू करण्याअगोदर 1 मिनिटाची स्पॉन्सरशिप. मित्रांनो, दिवसभराच्या धावपळीत मनाला शांती मिळणं किती कठीण झालंय ना. घरामध्ये तीच सकारात्मकता म्हणजे पॉझिटिव्ह वाइब्स परत आणण्यासाठी आज मी तुम्हाला एक कमाल गोष्ट दाखवणार आहे. हे आहे 35 in 1 मंत्र चॅन्टिंग डिव्हाइस. हे एक छोटं इलेक्ट्रिक पूजा बेल सारखं डिव्हाइस आहे, ज्यामध्ये एकापेक्षा एक शक्तिशाली असे तब्बल 35 मंत्र इनबिल्ट आहेत. यामध्ये गायत्री मंत्र, ओम नमः शिवाय, महामृत्युंजय मंत्र, हनुमान चालीसा आणि अगदी खाटू श्याम व साईबाबांचे मंत्र देखील समाविष्ट आहेत. फक्त प्लगमध्ये लावा आणि स्विच ऑन करा. यातून येणारा सततचा आणि मधुर आवाज तुमच्या घरात, ऑफिसमध्ये किंवा मंदिरात एक कमालीची शांतता आणि पॉझिटिव्हिटी निर्माण करतो. मन एकाग्र करण्यासाठी आणि ताणतणाव दूर करण्यासाठी हे अगदी परफेक्ट आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पूर्णपणे मेड इन इंडिया आहे. आणि हो, काही अडचण आल्यास इझी रिटर्न्सची सुविधाही उपलब्ध आहे. तर वाट कसली पाहताय? आजच आपल्या घराला आध्यात्मिक ऊर्जेने भरून टाका. खरेदी करण्यासाठी खालील दिलेल्या मोबाईल नंबरवरती म्हणजेच दिलेल्या या मोबाईल नंबरवरती कॉल करा 9359764359 किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या मोबाईल नंबरवरती कॉल करा किंवा व्हॉट्सॲप मेसेज करा. आपल्याला हे प्रॉडक्ट होम डिलिव्हरीमध्ये विथ कॅश ऑन डिलिव्हरी मिळून जाईल. चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूया. विधात्याने तुमच्या नशिबाच्या पानावर असं काही लिहिलं आहे जे ऐकून तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. आज ग्रहांची अशी एक दुर्मिळ युती होत आहे जी तुमच्या आयुष्याला एक पूर्णपणे वेगळंच वळण देणार आहे. जर तुमची मेष रास असेल आणि तुमचा देवावर, निसर्गाच्या शक्तीवर विश्वास असेल तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत एकही सेकंद न चुकवता नक्की पहा. कारण आजची ही वेळ तुमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी सुवर्ण संधी ठरू शकते. पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या परिवारात नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. या व्हिडिओला एक मनापासून लाईक करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ किंवा जय बजरंगबली नक्की लिहा. तुमची एक कमेंट तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जेचा संचार करू शकते. कारण शब्दांमध्ये खूप मोठी ताकद असते. मेष राशीच्या मित्रांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी केवळ एक साधा दिवस नाही तर हा एक दैवी संकेत आहे. आज तुमच्या राशीचा स्वामी म्हणजेच पराक्रमाचा कारक असलेला मंगळदेव तुमच्या कुंडलीत अशा एका शुभ स्थानात विराजमान आहे जिथून तुमच्या नशिबाची चक्र वेगाने फिरू लागणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून किंवा महिन्यांपासून तुमच्या मनात एक अनामिक भीती होती. रात्री अंथरुणावर पडल्यावर डोळ्याला डोळा लागत नव्हता. डोक्यात सतत पैशांची चिंता, भविष्याची काळजी आणि माझं काय होणार हा एकच प्रश्न रुंजी घालत होता. पण आज विधाता तुम्हाला सांगत आहे की आता घाबरायची गरज नाही. कारण आज तुमच्या कुंडलीत धनलाभ आणि सन्मानाचा एक अतिशय दुर्मिळ योग तयार होत आहे. जर तुम्ही कुठेतरी पैशांची गुंतवणूक केली असेल आणि ते पैसे बुडतील अशी भीती तुम्हाला वाटत असेल तर आज तुम्हाला तिथून काहीतरी सकारात्मक बातमी मिळू शकते. जुनं कर्ज ज्याने तुमच्या रात्रीची झोप उडवली होती ते कर्ज फेडण्याचे मार्ग आज अचानक मोकळे होती. आज नशिबाची साथ कशी मिळते याचे एक उत्तम उदाहरण तुम्हाला अनुभवायला मिळेल. जसे एखाद्या कोरड्या पडलेल्या विहिरीला अचानक जमिनीखालून पाण्याचा जिवंत झरा फुटावा, तसंच आज तुमच्या बंद पडलेल्या उत्पन्नाच्या स्रोतांना पुन्हा एकदा गती मिळणार आहे. चला तर मग आजच्या या प्रवासात आपण सविस्तर जाणून घेऊया की आज तुमचा करिअर, तुमची आर्थिक बाजू, तुमचं कौटुंबिक आयुष्य आणि तुमचं आरोग्य कसं राहणार आहे. जेव्हा आपण करिअरचा विचार करतो तेव्हा मेष राशीचे लोक नेहमीच कष्टाला घाबरणारे नसतात. तुम्ही नेहमीच इतरांपेक्षा 2 पावलं पुढे राहून काम करता. पण बऱ्याचदा असं होतं की कष्ट तुम्ही करता आणि त्याचं श्रेय मात्र दुसरंच कोणीतरी घेऊन जातं. ऑफिसमध्ये तुमच्या कामाची दखल घेतली जात नाही अशी भावना तुमच्या मनात निर्माण झाली असेल. पण आज चित्र बदलणार आहे. आज तुमचे वरिष्ठ अधिकारी, तुमचे बॉस तुमच्या कामाचं कौतुक करतील. तुम्ही भूतकाळात केलेल्या एका प्रोजेक्टचं किंवा दिलेल्या एका कल्पनेचं फळ आज तुम्हाला मिळणार आहे.
जे लोक सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत किंवा ज्यांना नोकरीत प्रमोशन हवं आहे, त्यांच्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आज तुम्हाला नोकरीच्या संदर्भात एक असा फोन कॉल किंवा ईमेल येऊ शकतो ज्याची तुम्ही गेली कित्येक वर्ष वाट पाहत होता. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना आज एका चांगल्या कंपनीकडून ऑफर लेटर मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायाचा विचार केला तर जे व्यापारी बांधव आहेत, विशेषतः जे कपड्यांचा व्यवसाय करतात किंवा रिअल एस्टेट, बांधकाम क्षेत्राशी जोडलेले आहेत, त्यांच्यासाठी आजचा दिवस सोन्याचा ठरणार आहे. आज एखादी मोठी डील फायनल होऊ शकते, ज्यातून तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळेल. आता वळूयात तुमच्या आर्थिक परिस्थितीकडे, म्हणजेच धनलाभाकडे. मेष राशीच्या जातकांसाठी आज पैशांची आवक वाढणार आहे, पण त्याचसोबत एक गोष्ट लक्षात ठेवा. पैसा येतो तेव्हा तो सांभाळणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. आज दुपारनंतर तुम्हाला अचानक कुठून तरी धनलाभ होऊ शकतो. कदाचित तुमच्या पूर्वजांच्या संपत्तीतून तुम्हाला हिस्सा मिळू शकतो, किंवा तुम्ही कधीतरी कोणाला तरी उसने दिलेले पैसे जे तुम्ही विसरून गेला होता, ते व्यक्ती स्वतःहून तुमच्या घरी आणून देईल. आज ग्रहांची स्थिती अशी सांगत आहे की तुमच्या हातून आज काहीतरी मोठी खरेदी होऊ शकते. कदाचित तुम्ही तुमच्या घरासाठी एखादी मौल्यवान वस्तू किंवा गाडी खरेदी करण्याचा विचार कराल. पण इथे मी तुम्हाला एक सल्ला देऊ इच्छिते. आज कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर पैशांच्या बाबतीत अंधश्रद्धा ठेवून विश्वास ठेवू नका. कुणाच्याही सांगण्यावरून लॉटरी किंवा सट्टा बाजारात मोठी रक्कम गुंतवू नका, अन्यथा नफा होण्याऐवजी नुकसान सहन करावं लागेल. मराठी राशी भविष्य नेहमीच आपल्याला सावध करत असतं, आणि आजचा हा संकेत तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो, आयुष्यात पैसा कितीही असला तरी जर घरात शांती नसेल तर त्या पैशाला काही अर्थ राहत नाही. आता आपण पाहणार आहोत की आज तुमचं कौटुंबिक आयुष्य आणि तुमचे संबंध कसे राहतील. पण त्याआधी मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची आणि गुप्त गोष्ट सांगणार आहे, जी आज संध्याकाळी तुमच्यासोबत घडू शकते. हा एक असा सस्पेन्स आहे जो तुमच्या संपूर्ण आयुष्याला एक नवी दिशा देणार आहे. हा बदल नेमका काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. जर तुम्हाला आत्तापर्यंतची माहिती मोलाची वाटत असेल, तुमच्या मनाला स्पर्श करून जात असेल, तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या एका लाईकने आम्हाला अशाच प्रकारे सखोल अभ्यास करून व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते. आणि हो, तुमच्या मेष राशीच्या मित्रमैत्रिणींसोबत किंवा नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ आत्ताच शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या दैवी संकेताचा लाभ घेता येईल. तर मित्रांनो, आता बोलूया त्या गुप्त संकेताबद्दल. आज संध्याकाळी ठीक सूर्यास्तानंतर जेव्हा तुम्ही तुमच्या घरात दिव्याची वात पेटवणार, तेव्हा तुमच्या आयुष्यात एका नवीन अध्यायाची सुरुवात होणार आहे. आज तुमच्या जुन्या मित्राकडून किंवा दूरच्या नातेवाईकाकडून एक अशी बातमी येईल जी ऐकून तुमच्या कौटुंबिक वातावरणात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. घरात गेली कित्येक दिवस चाललेला वाद, जो जमिनीच्या तुकड्यावरून किंवा पैशांवरून झाला होता, तो वाद आज सामोपचाराने मिटणार आहे. तुमच्या कौटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती, जसे की तुमचे आई-वडील, आज तुमच्यावर खूप आनंदी असतील आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कवच बनून उभा राहील. जर आपण वैवाहिक आयुष्याबद्दल बोललो तर मेष राशीच्या पती-पत्नींमध्ये गेल्या काही दिवसात जे मतभेद झाले होते, जे गैरसमज निर्माण झाले होते, ते आज बर्फासारखे वितळून जातील. आज तुमचा जोडीदार तुमच्या भावना समजून घेईल. आज संध्याकाळी तुम्ही दोघे मिळून भविष्यासाठी एखादी मोठी योजना आखू शकता. त्यांच्याकडून तुम्हाला एक सुंदर आणि अनपेक्षित सरप्राईज गिफ्ट देखील मिळू शकतं, ज्यामुळे तुमच्या नात्यातील गोडवा आणखी वाढेल. जे तरुण-तरुणी प्रेमात आहेत त्यांच्यासाठी देखील आजचा दिवस अनुकूल आहे. जर तुम्हाला तुमच्या प्रेमाची कबुली द्यायची असेल किंवा लग्नासाठी घरातल्यांशी बोलायचं असेल, तर आजचा दिवस सर्वोत्तम आहे. तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल. पण या सगळ्या आनंदाच्या वातावरणात आपल्याला आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मेष राशीचे लोक स्वभावाने खूप उत्साही असतात, त्यामुळे ते कामाच्या नादात स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करतात. आज नक्षत्रांची चाल अशी सांगत आहे की तुम्हाला पोटाचे विकार किंवा डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. जास्त विचार केल्यामुळे किंवा मानसिक ताणामुळे आज तुम्हाला थकवा जाणवू शकतो. त्यामुळेच आजच्या दिवशी बाहेरचं तेलकट किंवा तिखट अन्न खाणं टाळा. भरपूर पाणी प्या आणि स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. गाडी चालवताना आज विशेष काळजी घ्या. घाई गडबडीत वेगावर नियंत्रण ठेवा, कारण आज चंद्राची स्थिती तुमच्या राशीच्या लोकांना थोडं चंचल बनवू शकते. मन एकाग्र करण्यासाठी सकाळी किंवा संध्याकाळी कमीत कमी 10 मिनिटं ध्यान करा. आता वेळ आली आहे त्या महाउपायाची, जो आजच्या या पवित्र दिवशी तुम्हाला करायचा आहे. ज्योतिषशास्त्रात प्रत्येक समस्येवर एक उपाय सांगितला आहे, आणि आज 20 मे 2026 रोजी मेष राशीच्या मेष लोकांनी जर हा उपाय केला तर तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि घरामध्ये सुख समृद्धीचा वास राहील. आज संध्याकाळी सूर्यास्तानंतर हनुमान चालिसाचे पठण नक्की करा.
जर शक्य असेल तर जवळच्या मारुतीच्या मंदिरात जाऊन लाल रंगाचं फूल आणि शिंदूर अर्पण करा. आणि घरी आल्यानंतर एका छोट्या तांब्याच्या पात्रात पाणी घेऊन त्यात थोडं अक्षता आणि लाल चंदन टाकून ते पाणी सूर्याला किंवा तुळशीला अर्पण करा. हा उपाय दिसायला खूप साधा आहे, पण याची ताकद अद्भुत आहे. या उपायामुळे तुमच्या कुंडलीतील मंगळ दोष शांत होईल आणि रखडलेली सर्व कामं पटापट मार्गी लागतील. आजच्या दिवशी गरजू व्यक्तीला अन्नदान करणे किंवा पक्ष्यांना दाणे टाकणे देखील तुमच्यासाठी अत्यंत पुण्यदायी ठरेल. शेवटी मी एवढंच म्हणेन की नशीब त्यांनाच साथ देतं जे कष्टाची कास धरतात. ग्रहांची स्थिती आज तुमच्या बाजूने आहे. आकाश तुमच्यासाठी सज्ज आहे. आता फक्त तुम्हाला विश्वासाने पाऊल पुढे टाकायचं आहे. मनात कोणतीही शंका न ठेवता पूर्ण आत्मविश्वासाने आजच्या दिवसाची सुरुवात करा. तुमच्या आयुष्यातील संघर्षाचे दिवस आता संपत आले आहेत आणि यशाची एक नवीन पहाट तुमची वाट पाहत आहे. जर तुम्हाला आजचं हे मेष राशी आजचे भविष्य आवडलं असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, कारण स्वामींचा आशीर्वाद पाठीशी असेल तर कोणतंही संकट आपल्याला स्पर्श करू शकत नाही. आपल्या ज्योतिषगुरू परिवाराला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून रोजचं राशी भविष्य आणि मराठी हॉरोस्कोप तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एका मार्गदर्शक आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी रहा.